नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की या महिन्यामध्ये कोणाचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। स्वामी सांगतात की या महिन्याची सुरुवात मेष राशीच्या लोकांसाठी समस्या घेऊन येईल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं त्याचं निराकरण करण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल। मित्रांच्या मदतीने रखडलेल्या कामांना गती मिळेल। IT क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी देखील हा काळ खूपच शुभ ठरेल। महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमचं नातं आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल। या काळामध्ये तुम्ही तुमच्या भावा बहिणींची भांडणं टाळावीत। कुटुंबाशी संबंधित कुठल्याही वादामध्ये वडिलांचा पाठिंबा मिळणं तुम्हाला कठीण राहील। वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील। आरोग्य सामान्य राहील। आता पुढची रास वृषभ रास। स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात कामाच्या ठिकाणी गुंतागुंत आणि कुटुंबातील समस्यांच्या सोबत होईल। या काळामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर विशेष करून नियंत्रण ठेवावं लागेल आणि वेळेवरती स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील। या काळामध्ये प्रलंबित कामांमध्ये प्रगती दिसून येईल। कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं आणि नातेवाईकांकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल। या काळामध्ये तुमचं प्रेम जीवन देखील चांगलं होईल आणि तुम्ही तुमच्या प्रियकरासह आनंदी वेळ घालवू शकाल। महिन्याच्या उत्तरार्धामध्ये जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो। आता पुढची रास मिथुन रास। स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा आणि ऊर्जेचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल। या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही घरगुती गरजा किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं। महिन्याच्या मध्यामध्ये कौटुंबिक समस्या सोडवताना संवादाचा वापर करा आणि कोणताही निर्णय घेताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका। महिन्याच्या उत्तरार्धामध्ये प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा आणि तुमच्या नात्यामध्ये पूर्णपणे प्रामाणिक राहा। कठीण काळामध्ये तुमचा जोडीदार तुमची ढाल बनेल। महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। आता पुढची रास कर्क रास। स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात ही संमिश्र ठरेल। या काळामध्ये तुम्हाला तुमचं करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याची एक उत्तम संधी मिळेल, परंतु तुमचं आरोग्य बिघडल्यानं तुमच्या कामामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे। या काळामध्ये एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळेल। महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत शुभता आणि व्यवसायामध्ये नफा होईल। सुखी आणि वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी थोडासा वेळ हा काढावा लागेल। आता पुढची रास सिंह रास। स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे आणि सौभाग्य घेऊन येतोय। या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पावलावरती यश आणि तुमच्या मित्रांकडनं पाठिंबा मिळेल। या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला समाज आणि कामाच्या ठिकाणी आदर मिळेल। कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाचं स्वागत करतील। आज सिंह राशीच्या लोकांच्या महिन्यामध्ये त्यांचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी अनेक चांगल्या संधी निर्माण होतील। जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचं लग्नामध्ये रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर तुमचे कुटुंबीय त्यासाठी हिरवा कंदील देऊ शकतात। तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे मित्र खूप मदत करतील। तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील आणि आरोग्य सामान्य राहील। आता पुढची रास कन्या रास। स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल आणि कामाबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल। कोणतंही काम हे दुसऱ्यावरती सोपवण्याऐवजी किंवा त्याच्यावरती अवलंबून राहण्याऐवजी ते स्वतः करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील। या काळामध्ये तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि तुमच्या प्रेम जोडीदारासोबत विश्वास आणि सुसंवाद वाढेल। कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल।
या सर्व आनंदामध्ये कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याचं आरोग्य हा तुमच्यासाठी चिंतेचं एक मोठं कारण बनू शकतो. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना हा संमिश्र राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी सर्वांची मदत मिळेल आणि पाठिंबा मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ खूपच शुभ ठरेल. जे लोक नोकरी शोधत होते किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगल्या संधी मिळतील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची खूपच काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला रुग्णालयामध्ये नेण्यास भाग पाडू शकतो. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात ही करिअरच्या दृष्टीनं शुभ असेल, परंतु आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये थोडीशी चिंताजनक राहील. तुम्हाला तुमचं करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील. अशा परिस्थितीमध्ये तुमची स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना सोबत घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा. तुम्हाला कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी विरोधक स्वतः तुमच्या समोर तोडगा सुचवतील. अविवाहित लोकांचं लग्न निश्चित होऊ शकतं. लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. या काळामध्ये तुमचे प्रेमसंबंध हे अधिक दृढ होतील. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी या महिन्याची सुरुवात ही शुभ आणि सौभाग्यानं होईल. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुम्ही चांगली कामं करू शकाल, त्यामुळे तुमचा आदर मान सन्मान वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल, परंतु याचा फायदा घेत असताना तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक आणि शत्रू यांच्यापासून खूप सावध राहावं लागेल, कारण ते कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. परदेशामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाची दाट शक्यता आहे. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना खूपच सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातोय. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपत्कालीन नफ्यासाठी दीर्घकालीन नुकसान हे टाळावं लागेल. या काळामध्ये कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणत्याही योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. तसेच या काळामध्ये तुम्हाला निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमच्या प्रेमसंबंधांसाठी हा काळ खूपच अनुकूल राहणार आहे. जोडीदारासोबत तुमचा सुसंवाद होईल आणि नात्यामध्ये विश्वास वाढेल. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं आणि कुटुंबाकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये अत्यंत सावधगिरी आणि शहाणपणानं पुढं जावं लागणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमचं नियोजित काम वेळेवरती पूर्ण न होण्याची कारणं असतील, मात्र कठीण परिस्थिती पाहून तुम्ही घाबरू नका. तुमची प्रतिकूल परिस्थिती ही काही जास्त काळ टिकणारी नाही. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुमच्या आनंदाचा, यशाचा आणि सौभाग्याचा सूर्योदय होईल, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या गोष्टी रुळावर येताना दिसतील. तुमची रखडलेली कामं पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या कारकिर्दीमध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी मिळतील आणि तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य हे तुमच्यासाठी थोडंसं चिंतेचं कारण ठरू शकतील. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहणार आहे. महिन्याची सुरुवात कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित काही चांगल्या बातम्यांनी होईल, ज्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मित्रांच्या मदतीने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील. तुम्हाला तुमचं काम, आरोग्य आणि नातेसंबंधांबद्दल काळजी घ्यावी लागेल. या काळामध्ये एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होणं हे भविष्यामध्ये तुमच्या मोठ्या फायद्याचं कारण ठरेल. महिन्याच्या शेवटी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येऊ शकतो. या काळामध्ये तुमच्या जोडीदाराचं आरोग्य देखील तुमच्यासाठी चिंतेचं एक मोठं कारण बनेल. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.